हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याच्यासाठी थँक यू सो मच. आणि मला कमेंट्स पण आलेले, की ताई असे व्हिडिओज जॉब्स असतील तर प्लीज पोस्ट करा. फ्रेशर्ससाठी वगैरे असले तर किंवा एक्सपिरियन्स असले तर या फील्डमधले. ओके. सो आणि तुम्हाला सांगायचं होतं, समजा तुम्ही कुठं पण जॉबला जात असेल, फॉर एक्झाम्पल फ्रंट एंड डेव्हलपर असू देत किंवा बॅक एंड डेव्हलपर असू देत. समजा तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपरला जात असाल तर सध्याला फ्रंट एंडचं तेवढं शिकून घ्या, जर तुम्ही फ्रेशर असाल तर. ओके. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एच-टी-एम-एल, सी-एस-एस येते किंवा जावास्क्रिप्ट येते किंवा तुम्ही रिएक्ट शिकायला ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिला परफेक्ट व्हा. समजा तुम्ही बॅकएंडला पण गेला, Node.js वगैरे शिकायला गेला ना, तर तुमचं सगळं कन्फ्युजन होते. ओके, तुम्हाला काही समजणार नाही. कारण जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेशर इंटरव्ह्यूला जाता, की तेव्हा तुम्हाला जे काही येतं ना, तेच त्यांनी विचारतात. ओके, तुमच्या रिझ्यूममध्ये तुम्ही काय घालता ना, तेच त्यांनी तुम्हाला विचारतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारणारच नाहीत. समजा तुम्ही एच-टी-एम-एल, सी-एस-एस, जावास्क्रिप्ट, रिएक्ट जरी तुम्ही प्रॉपर आन्सर केला, त्यांनी जे काही क्वेशन्स विचारतात किंवा जे तुमच्याकडे प्रोग्रामिंग करून घेतात, तुम्ही प्रॉपर आन्सर केलं ना, त्यांनी तुम्हाला डेफिनिटली हायर करतात. पण तुम्ही हे पण शिकतो, ते पण शिकतो आणि ते रिझ्यूममध्ये ॲड केलं आणि तिथे विसरला आणि आन्सर नाही केला, तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. सो मी तुम्हाला सांगेन, की थोडं पहिला जे इम्पोर्टंट आहे ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रंट एंडला जे इम्पोर्टंट आहे, पहिला परफेक्ट करून घ्या. नंतर मग तुम्ही जसं जॉबला जाता, तिथं मग तुम्ही काय करू शकता, की साइड बाय साइड बाय तुम्ही शिकू शकता बॅक एंड पण. कारण फ्रंट एंड तुम्हाला येत असते, सो बॅक एंड तुम्ही इझिली शिकू शकता. ओके. सो एकामध्ये परफेक्ट करून घ्या. मग नंतरचं तुम्ही होत जातंय ते आपण ॲक्चुअली. एक लँग्वेज तुम्हाला परफेक्ट आली ना, मग नंतर सगळ्या लँग्वेज तुम्ही शिकू शकता. ओके. सो आजचं जॉब आहे, आजचं पण आहे फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून बॅक एंड डेव्हलपर पण मी घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये पण ओपनिंग्ज आहेत भरपूर. ओके. सो आजचं आहे फ्रंट एंड सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. सॅलरी तुम्ही बघू शकता तुम्हाला 4,00,000 पासून 6,00,000 अ इयर पडणार आहे. ओके. सो बेस्ट सॅलरी असं म्हणेल मी. आणि जॉब टाइप ह्यांचा आहे कॉन्ट्रॅक्ट किंवा टेम्पररी बेसवरती तुम्हाला जॉब मिळणार आहे. तर तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये करायचं आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती करायचं डेफिनिटली यू कॅन गो फॉर धिस. आणि समजा तुम्ही दुसरीकडे जॉब करायला आणि तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये करायचं तरी पण तुम्ही जॉब करू शकता. ओके. सो रिमोट आहे कंप्लीटली. फ्लेक्सिबल शेड्यूल आहे. त्यांचं टायमिंग पण फ्लेक्सिबल त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो यांनी काय म्हटले, जॉब समरी वी आर सिकिंग अ स्किल्ड अँड डिटेल ओरिएंटेड फ्रंट एंड डेव्हलपर म्हटले त्यांनी विथ स्ट्रॉंग एक्सपर्टाइज इन बॅक एंड डेव्हलपमेंट विथ PHP, MySQL, Python बॅकग्राऊंड टू जॉइन अवर ग्रोविंग टीम. ओके. म्हणजे यांनी काय म्हटले, त्यांनी फ्रंट एंड डेव्हलपर बघायला त्याच्यासोबत त्यांनाही त्यांनी बॅक एंड पण मेन्शन केलं. ओके. इथे त्यांनी बॅकएंड सुद्धा हे कसं असतं थोडं एक्सपिरियन्स लोकांना असते. बॅकएंड पण मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल PHP, MySQL किंवा Python हे तुम्हाला यायला पाहिजे बॅकएंडमध्ये. ओके. बॅकग्राऊंड टू जॉइन अवर ग्रोविंग टीम म्हणजे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. द आयडियल कॅन्डिडेट्स विल बी रिस्पॉन्सिबल फॉर हे म्हणजे कॅन्डिडेट्स याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. ओके. की रिस्पॉन्सिबिलिटीज काय-काय असणार आहे? रिमोट वर्क आहे, यूएस वर्किंग अवर्स आहेत. म्हणजे यूएसच्या टाईमप्रमाणे तुम्हाला काम करायला लागेल. मे बी नाईट शिफ्ट असेल. ओके. रिमोट असल्यामुळे. ओके. रिलेव्हंट एक्सपिरियन्स 2 टू 3 इयर्स बघा इथे एक्सपिरियन्स लोकं असलेल्यांनाच त्यांनी देऊ शकतात. इथे एक्सपिरियन्समध्ये 2 की 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर डेफिनिटली तुम्ही अप्लाय करू शकता जॉबला. एवढंच की गुड कम्युनिकेशन स्किल तुम्हाला यायला पाहिजे आणि हे यायला पाहिजे तुम्हाला. ओके. कोडिंग प्रोग्रामिंग लँग्वेज यायला पाहिजे. ओके. त्यांनी काय ऑफर करणार तर कॉम्पिटिटिव्ह सॅलरी फॉर ऑन कॉन्ट्रॅक्ट रेट. कॉन्ट्रॅक्ट रेटवरती त्यांनी सॅलरी देणार आहे तुम्हाला. फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स आहेत. रिमोट वर्क ऑप्शन्स आहे. तुम्हाला रिमोटली पण त्यांनी काम करायला देणार आहेत. ओके. अपॉर्च्युनिटी टू वर्क इम्पॅक्टफुल डेटा ड्रिव्हन ॲप्लिकेशन्स. एक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. कोलॅबोरेट विथ सपोर्टिव्ह अँड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट. ॲक्सेस द लेटेस्ट टूल्स अँड रिसोर्सेस. लेटेस्ट टूल्स अँड रिसोर्सेस तुम्हाला ॲक्सेस करायला मिळतील, शिकायला मिळतील. ओके. सो आय थिंक इथे तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल आणि एकतर रिमोट आहे, यूएस शिफ्ट असणार आहे. ओके. सो आणि फ्लेक्सिबल टायमिंग आहे. असं नाही की यूएसमध्ये तुम्हाला नाईट करावं लागेल. फ्लेक्सिबल टायमिंगमध्ये तुम्हाला करायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आणि तुम्हाला ॲप्लिकेशन कंप्लीट करून त्यांना द्यायचं आहे. त्यांची जे काही रिक्वायरमेंट असतात त्याप्रमाणे. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की या जॉबचे काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत ते. ओके. सो ह्याच्यामध्ये काही समजलं नाही तर तुम्ही डेफिनिटली मला कमेंट करू शकता आणि एकदा मी लाईव्ह आले होते चॅनलवरती तेव्हा दुसरा एक व्हिडिओ माझा इथं अपलोड झालेला आहे फॉर एक्झाम्पल Node.jsचा. सो त्याचे मला कमेंट आलेले की ताई Node.jsचं कसं काय म्हणून. सो गाईज माझा ना अनेक चॅनल आहे. त्याच्यामध्ये मी प्रोग्रामिंगचं सगळं घालते. एक प्रोग्रामिंग आपण कसं करू शकतो. Nodeमध्ये असू देत, Reactमध्ये असू देत, Pythonमध्ये असू देत, PHPमध्ये असू देत किंवा Laravelमध्ये असू देत. ओके. हे सगळं घातलेलं आहे मी. सो तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. मी काय करते ह्या चॅनलमध्ये कोलॅबोरेट करून घालते. सो तुम्ही त्या चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करा. तिथं पण जाऊन सबस्क्राईब करा गाईज आणि इथं पण सबस्क्राईब करा नवीन असाल त्या चॅनलमध्ये. ओके. आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करू शकता. ओके. आणि तुम्हाला कोणते जॉब पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. सो थँक यू सो मच. भेटूया पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एका नवीन जॉब सोबत आणि तुमच्या इंटरेस्टिंग जॉब सोबत. थँक यू सो मच आणि असं सपोर्ट करत राहा.